विद्यार्थी मित्रांनो, आज 19 मार्च 2026 म्हणजे आज काय आहे, गुढीपाडवा. आणि गुढीपाडवा हा सण आपण काय होईल की दरवर्षी साजरा करत असतो. आता गुढीपाडवा हा सण आपण दरवर्षी साजरा करतो. गुढीपाडवा म्हणजे काय की नवीन वर्ष. आपल्या मराठी कॅलेंडर मधलं जे वर्ष राहतं, मराठी महिन्यातलं जे वर्ष राहतं ते नवीन वर्ष आपण काय करत असतो, गुढीपाडवा या दिवशी साजरा करत असतो. पण आपण जर पाहिलं तर आपण नवीन वर्ष कधी साजरा करतो, कधी साजरा करतो 1 जानेवारी. पण ते कोणतं आहे, इंग्रजी वर्ष. म्हणजे इंग्रजी कॅलेंडर नुसार आपण काय करत असतो, नवीन वर्ष साजरा करत असतो. परंतु आपलं मराठी गुढीपाडव्याच्या दिवशी काय करत असतो की नवीन वर्ष साजरा करत असतो. मग या गुढीपाडव्या निमित्त आपण काय काय करत असतो, कोणकोणत्या गोष्टी करत असतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे का नाही. तर गुढीपाडव्या निमित्त आपण काय करत असतो, मस्तपैकी काय करत असतो, सकाळी उठून चांगल्या प्रकारे गुढी काय करत असतो, उभारत असतो. आपल्या घरासमोर काय करत असतो, गुढी उभारत असतो. तुम्हाला इथे जिथं दिसत असेल या पद्धतीचे आपण काय करत असतो, गुढी उभारत असतो आणि काय करत असतो, पूजा करत असतो त्या गुढीची. आणि आज ह्यो दिवस जो आहे ह्यो काय की नवीन वर्ष म्हणून आपण काय करत असतो की आपल्या समजा भारतामध्ये हा साजरा करत असतो. त्यानंतर नवीन वर्षाच्या निमित्तानं जर सांगायचं झालं तर गुढीपाडवानुसार काय की जसं गुढीपाडवा हा काय की हिंदू नववर्ष सण आहे. हिंदू नववर्ष काय सण आहे. म्हणजे आपल्या की आजचं नवीन वर्ष हिंदू नववर्ष म्हणून आपण साजरं करत असतो. जशी उंच गुढी आकाशात, आता आपण गुढी उभारतो का नाही, आता गुढी कशी राहते आकाशाला, जशी आकाशाला काय होती ती की झळकावत असते. म्हणजे आपल्या घराच्या वरी आपण काय करत असतो, गुढी उभारत असतो. तशाच पद्धतीची जशा पद्धतीची गुढी आपण मोठ्या आपल्या घराच्या उंचावर उभारत असतो, त्याच पद्धतीचे आपले स्वप्न सुद्धा काय असले पाहिजे, त्या पद्धतीचे त्या गुढीच्या पद्धतीचे आपले स्वप्न असले पाहिजे की उंच भरारी घेणारे स्वप्न आपले असले पाहिजे. जेणेकरून कसं आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, आपण आता कोणत्या क्षेत्रामध्ये, नवोदय क्षेत्रामध्ये आहे, आपल्या नवोदयसाठी आपण प्रयत्न करत असतो. तर मग गुढी जशा पद्धतीने आपण घराच्या वर कशी झेपावत असती, त्या पद्धतीने आपले स्वप्न सुद्धा काय असले पाहिजे, त्या गुढीप्रमाणे उंच भरारी घेणारे असले पाहिजे, उंच झेप घेणारे असले पाहिजे. त्यानंतर प्रयत्नाची जोड असली तर आकाशाला गवसणी घालणे अशक्य नाही. जर आपण प्रयत्न केले, जर आपण काय केले, प्रयत्न जर केले तर प्रयत्न केल्यावर आपल्याला आकाशाला गवसणी घालण्या इतकं यश सुद्धा आपल्याला मिळू शकतं. प्रयत्न करायचे की आपण आकाशाला गवसणी घालेल किंवा आकाशाला गवसणी घालणे शक्य नाही. जर आपण जर प्रयत्न जर केले तर आकाशाला गवसणी घालणे सुद्धा काय आहे की आपल्या शक्य नाही, असं काही नाही. आपण आकाशाला गवसणी सुद्धा घालू शकतो आणि आपले स्वप्न काय करू शकतो, पूर्ण करू शकतो. तर पहा, या गुढीपाडव्यानिमित्त बोलायचं झालं तर पहा, पहिले काय की गुढीपाडव्यानिमित्त पहिला आपण काय करतो, गुढीला कडुलिंब लावतो का नाही. कडुलिंबाचा पाला तो काय याचं प्रतीक आहे, तर आरोग्याचं प्रतीक. कशाचं प्रतीक आहे, आरोग्याचं. म्हणजे काय आहे, गुढीपाडव्याला आपण जे कडुलिंब आहे ते कडुलिंब लावले म्हणजे काय की त्या गुढीपाडव्याला आपण कडुलिंब म्हणजे काय, लिंबाचे आपण डहाळे लावतो. ते काय की आपल्या आरोग्यासाठी काय राहतात, चांगले राहतात. म्हणून आपण त्याला काय की एक प्रकारे गुढी लावली म्हणजे काय केलं की आपण त्या गुढीला आपण काय केलं, कडुलिंब लावला म्हणजे काय की ते एक आरोग्याचं प्रतीक आहे. म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहावं हे एक त्याचं प्रतीक आहे. त्यानंतर साखरगाठी लावतो का नाही, साखरगाठी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, गाठ्या म्हणतो नाही का नाही, हे सुद्धा आपण लावतो. ते काय की एक गोडवा निर्माण करण्याचं आपल्या जीवनामध्ये काय असला पाहिजे की गोडवा निर्माण व्हावा, यासाठी आपण काय करत असतो, साखर गाठी लावतो. त्यानंतर वेळूकाठी, आता वेळूकाठी सुद्धा काय करत असतो, आपण लावत असतो. म्हणजे वेळूकाठी ही कशाचं प्रतीक आहे की उंच भरारी घेण्याचं. कशाचं, उंच भरारी घेण्याचं. आपण काय करतो, वेळूची काठी लावतो का नाही, ती काय उंच राहते. आपल्या घरापेक्षा काय करत असतो, गुढी आपण उंच उभारत असतो का नाही. तर मग ती काय की एक वेळूची काठी आपल्याला काय करते की एक सामर्थ्य देतं की काय आहे की जशी मी उंच प्रमाणे काय करते की घराच्या उंची प्रमाणे वरती जाते, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा काय केली पाहिजे, उंच भरारी घेतली पाहिजे. हे काय आहे की आपल्याला वेळूची काठी हे आपल्याला एक सामर्थ्य सांगतं. त्यानंतर श्रीफळ म्हणजे काय, नारळ आपण ठेवतो आहे का नाही.
न्यारळ ठेवतो का नाही? न्यारळ एका शब्द प्रतीक आहे सिद्धी. सिद्धी म्हणजे काय की आपल्याला चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त व्हावे हिच्यासाठी काय न्यारळ आपण काय करत असतो? गुढीच्या पुढं ठेवत असतो. त्याच्यानंतर हे ठेवल्यानंतर आपण काय करत असतो? पाठ ठेवत असतो. पाठ ठेवतो का नाही? त्या पाठावर आपण न्यारळ श्रीफळ ह्या गोष्टी ठेवत असतो का नाही? तर हे काय की हे ध्येय, आपलं ध्येय काय आहे? हे ध्येय आपल्याला साध्य, कोणतं ध्येय साध्य करायचं आहे ते आपल्याला हिच्यामध्ये आपल्याला या आपण पाठ खाली ठेवतो. त्या पाठावर आपण काय करत असतो? गुढी उभारत असतो. मग ते पाठ आपल्याला काय म्हणतं की ते पाठाचं उद्दिष्ट काय आहे की आपल्याला कोणतं ध्येय साध्य करायचं, आपलं ध्येय काय आहे, ते ध्येय कोणतं आहे, ते ध्येय आपल्याला साध्य करायचं की नाही हे आपल्याला या दिवशी आपल्याला या गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजेत की काय की गुढीपाडवा उभारणे किंवा गुढी उभारणे म्हणजे नेमकं निस्ता सण साजरे करणे नाही, की त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी आपल्याला काय सांगतात हे आपल्या लक्षात येणं महत्वाचं आहे का नाही? पाठ आपण उभारतो, पाठावर गुढी उभारतो. तर पाठाचं काय आहे की पाठ आपल्याला काय सांगतो की पाठाचं ध्येय असं आहे की आपण काय केलं पाहिजे की आपलं ध्येय जे आहे ते आपण काय केलं पाहिजे? साध्य केलं पाहिजे. जशा तुम्ही आता यावर्षी नवोदयमध्ये बसले आहे तर त्या नवोदयचं ध्येय हे काय आपलं एक ध्येय ते आपलं साध्य झालं पाहिजे. हे आपल्याला काय की या पाठाच्या माध्यमातून आपल्या लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर उत्तुंग यश. आता कलश छपा क्लस आपण काय करतो असतो? क्लस लावतो का नाही? वरी गुढीच्या वरी आहे का नाही? कळस लावतो का नाही? ते कळस काय सांगतो? ते कळस सांगतो आपल्याला की उत्तुंग यश घ्या. तुम्ही काय करा? उत्तुंग यश घ्या. म्हणजे भरपूर प्रयत्न करून काय की आकाशाला गवसणी घालण्यासारखा काय करा तुम्ही की यश घ्या. हे आपल्याला काय आहे की ह्यो कळस सांगत असतो. आपण जो गुढीवर उभारत असतो का नाही तो कळस आपल्याला सांगतो की तुम्ही उत्तुंग काय करा? यश निर्माण करा. या पद्धतीनं आपण त्यामुळे काय करत असतो की त्या गुढीवर आपण तो कलश ठेवत असतो. त्यानंतर पुष्पहार घालतो का नाही आपण? ते पुष्पहाराप्रमाणे सुगंध आपला सुद्धा या समाजामध्ये दरवळला पाहिजे यासाठी आपण काय करत असतो? पुष्पहार घालत असतो. त्यानंतर वैभव, आपल्याला वैभव साध्य होण्यासाठी महावस्त्र घालत असतो. वस्त्र घालत असतो का नाही? गुढीला घालतो का नाही वस्त्र? तर मग ते गुढीला वस्त्र का घालता की वैभव आपल्याला चांगल्या प्रकारे वैभव मिळावं आणि चांगल्या प्रकारे आपण काय की यशस्वी व्हावं यासाठी आपण त्या गुढीला वस्त्र घालतो. त्यानंतर सौभाग्य. आता बाया काय करतात? हळद कुंकू टाकतात का नाही तिथं? हळद कुंकू या पाठावर आपल्याला हळद कुंकू अशा पद्धतीनं टाकतात. ते कशासाठी टाकतात? हे त्यांचं सौभाग्य आहे. सौभाग्य म्हणजे काय? पत्नीचं जे नातं आहे ते काय चांगल्या पद्धतीनं राहावं याच्यासाठी काय हळद कुंकवाचा सुद्धा आपल्याला त्या गुढीच्या तिथं आपल्याला काय करतात? ते तिथं हळद कुंकू लावून हे करत असतात, गुढी उभारत असतात. त्यानंतर संकल्प. आता संकल्प घेतो आपण. नवीन वर्षाचा कोणता तरी एखादा संकल्प घेतो का नाही? की आता आज नवीन वर्ष आहे, मग या नवीन वर्षानुसार आपण काय केला पाहिजे की एखादा संकल्प घेतला पाहिजे. कोणता संकल्प घेतला पाहिजे की आपण आज या नवीन वर्षापासून मी अशी सुरुवात करतो की या वर्षी मी नवोदयला बसलेला आहे आणि त्या नवोदयला बसलेला असल्यामुळे मी अशी काय करतो की संकल्प घेतो की या वर्षी मी नवोदयला म्हणजे लागून दाखवणारच असा संकल्प मी घेतो आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या नवोदयच्या शाळेमध्ये मी पात्र जाणार असा मी संकल्प घेतो. हे आपल्याला काय सांगतं की त्या पाठावर मांडलेली जी सुपारी आहे ती सुपारी काय आहे की संकल्पाचं एक काय आहे उदाहरण आहे. त्या पाठावर मांडलेली जी सुपारी मांडतो का नाही पाठावर आपण, ती काय आहे की आपला संकल्प घेण्याचं एक काय एक उदाहरण येते की ते सांगतं की तुम्ही एखादा संकल्प घ्या की जेणेकरून नवीन वर्षाला तुम्ही काहीतरी संकल्प घ्या की जेणेकरून काहीतरी नवीन साध्य करण्याचा संकल्प घ्या. तुमच्यामध्ये जे ध्येय आहे ते साध्य करण्याचा संकल्प घ्या. हे आपल्याला त्या पाठावर मांडलेली सुपारी आपल्याला काय करत असते सांगत असते. म्हणून या पद्धतीने आपण काय करू शकतो की आजच्या दिवशी एखादा संकल्प घेऊ शकतो. जे विद्यार्थी नवोदयला बसलेले असतील ते संकल्प घेऊ शकतात की मी या वर्षी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या नवोदयच्या शाळेमध्ये मी पात्र होणार किंवा नवोदयच्या शाळेमध्ये मी जाणार. हा अशा पद्धतीचा संकल्प मनामध्ये घेणे हे काय की संकल्प घेण्याचं उदाहरण आपल्याला या सुपारीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो
सांगू शकतो. त्यानंतर संस्कृती, आता आपली संस्कृती भारताची संस्कृती आहे का नाही, भारताची संस्कृती आहे. त्या संस्कृतीमध्ये आपण काय करत असतो, कोणताही सण असला की आपण रांगोळी काढत असतो आहे का नाही. रांगोळी कशासाठी काढतो रे, तर रांगोळी कशासाठी काढतो की एकदम छान अशा प्रकारे काय आहे की आपलं जे अंगण आहे ते काय छान पद्धतीने दिसावं, आपल्या घरापुढं आपण छान प्रकारे रांगोळी काढतो की जेणेकरून आपलं घर छान दिसावं, छान असावं. त्याच्यामुळं आपण काय करत असतो की गुढीच्या समोर सुद्धा काय करत असतो की रांगोळी काढत असतो. आणि ही रांगोळी काढून आपण काय करत असतो की छान प्रकारे कसं राहतात किंवा छान प्रकारे कसं राहिलं जातं, स्वच्छ कसं राहिलं जातं हे या रांगोळीच्या माध्यमातून ती संस्कृती आपल्याला सांगत असते. संस्कृती आपल्या भारताची ती काय संस्कृती आहे. तर या पद्धतीनं गुढीपाडव्याचं जर महत्व सांगायचं झालं तर या पद्धतीनं आपण सांगू शकतो की कडुनिंब जे लावतात गुढीपाडव्याला ते कशासाठी, आरोग्यासाठी लावतात. साखर गाठी लावतात त्या कशासाठी की जीवनामध्ये गोडवा यावा यासाठी आपण काय करत असतो, गुढीला साखर गाठी लावतो. त्याच्यानंतर सामर्थ्य म्हणजे वेळूची काठी काय करत असते की सामर्थ्य सांगत असते आपल्याला की उंच भरारी घ्या, अशा पद्धतीची आपल्याला काय आहे की ती वेळूची काठी जी उभारलेली आहे ती सांगत असते की तुम्ही उंच भरारी घ्या. त्याच्यानंतर श्रीफळ म्हणजे काय नारळ ठेवत असतो आपण त्या गुढी पुढं, ते कशासाठी आपल्याला एक सिद्धी प्राप्त व्हावी, चांगल्या प्रकारे जीवन आपलं जगता यावं यासाठी आपण काय करत असतो, तिथं श्रीफळ ठेवत असतो. त्यानंतर आपलं ध्येय काय आहे, हे काय की आपलं पाठ, आपण पाठावर बसत असतो, पाठावर बसून विचार करत असतो. तशाच पद्धतीनं गुढी सुद्धा आपण पाठावर उभारतो. त्या पाठाचं उदाहरण काय की पाठ काय आपल्याला सांगतो की तुमचं ध्येय काय, ते ध्येय तुम्ही काय करा, साध्य करा. तिच्यासाठी आपण काय करत असतो की गुढी खाली काय करत असतो की पाठ मांडत असतो. त्याच्यानंतर उत्तंग यश, हे कळश आपण जो लावतो कळश, तो कळश काय की आपल्याला सांगतो की कळश आपल्याला काय सांगतो की तुम्ही उत्तंग यश घ्या. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तुंग प्रमाणे यश घ्या. चांगल्या पद्धतीने अभ्यास करून काय करा की तुम्ही जीवनामध्ये उत्तुंग अशा पद्धतीचं यश घ्या. त्याच्यानंतर मांगल्य म्हणजे पुष्पहार घालतो का नाही, तर पुष्पहारासारखं आपलं जीवन काय झालं पाहिजे, त्याच्या सुगंधासारखं आपलं जीवन दरवळलं पाहिजे. सर्वत्र आपलं जीवन काय झालं पाहिजे, दरवळलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्या गुढीला पुष्पहार सुद्धा घालत असतो. त्यानंतर वैभव म्हणजे काय की वैभव म्हणजे काय की त्या गुढीला वस्त्र घालत असतो. तर गुढीला वस्त्र सुद्धा आपण काय करत असतो, परिधान करत असतो. त्यानंतर हळद कुंकूचा सुद्धा काय करत असतो आपण, त्या गुढीला हे करत गुढी पुढं आपण हळद कुंकू सुद्धा लावत असतो. किंवा म्हणजे संकल्प काय करावा की आपण निश्चय करावा की आज आपल्याला काय करायचंय, आजपासून आपल्याला काय करायचंय, कोणता संकल्प घ्यायचा आहे. नवोदयमध्ये बसणारे विद्यार्थी किंवा इतर विद्यार्थी ते संकल्प काय घेतात की आजच्या दिवशी मी असा संकल्प घेतो की मी यावर्षी नवोदयचा अभ्यास करत आहे, नवोदयच्या क्लासला आहे, तर त्या नवोदयच्या क्लासमधून मी यावर्षी नवोदयच्या मध्ये प्रवेश घेईल, अभ्यास करून त्या नवोदयच्या शाळेमध्ये माझी निवड करून घेईल. अशा पद्धतीचा संकल्प सुद्धा तुम्ही काय करू शकता. हे आपल्याला कोण सांगतात की या पाठावर असलेली सुपारी आपल्याला सांगत असते. आणि आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार आपण काय करत असतो, त्या गुढी पुढं रांगोळी सुद्धा काढत असतो. तर अशा पद्धतीचं आपण जर पाहिलं तर नुसती गुढी उभारणं म्हणजे काय की आपलं काम नाही की गुढी उभारल्यानंतर आपल्याला त्या गुढीमध्ये लागणारे जे साहित्य येतं ते साहित्य आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे काय करत असतात, मार्गदर्शन करत असतात. ते फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं आहे का नाही. वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला ते देत असतात. ती माहिती तुमच्यापर्यंत असली पाहिजे, तुमच्याजवळ असली पाहिजे. ती माहिती आपल्याला माहिती असली पाहिजे की गुढी उभारणं म्हणजे नुसती गुढी उभारायचं आहे, तिची पूजा करायची, तिचं दर्शन घ्यायचं एवढंच नाही, तर त्याच्यामध्ये असणारे जे साहित्य येतं ते साहित्य आपल्याला काय सांगतात, ते साहित्य आपल्याला काय सांगतात याचं सुद्धा महत्व आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. ते साहित्य सुद्धा आपल्याला काहीतरी सांगत असतात. नवीन वर्षानुसार आपल्याला काहीतरी ते संकल्पना देत असतात. त्या संकल्पना आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. नुसती गुढी उभारणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं ध्येय नसून तर ते काय आहे की एक आपल्याला एक काहीतरी मार्गदर्शन आहे हे आपल्या तुम्हाला आज लक्षात आलं असेल. त्याच्या आधी तुम्ही या विषयीच्या माहिती घेतलेली नसेल, परंतु आज तुम्हाला सर्व काही माहिती इथं तुम्हाला सांगितलेली आहे की आपल्याला त्या गुढीमध्ये लागणारे जे साहित्य येतं ते सर्व साहित्य आपल्याला काय काय सांगतात, काय काय वैभव, काय काय
संकल्पना देतात, काय काय सांगतात हे तुम्हाला या गुढीच्या या आपल्या समोर असणाऱ्या ज्या चित्र आहे या चित्राच्या माध्यमातून आणि या सर्व गोष्टीच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व काही काय केलेली आहे की आजच्या या दिवशी आज आपण गुढी उभारलेली प्रत्येक भारत देशामध्ये आपल्या या पूर्ण देशामध्ये गुढी उभारलेली आहे. तर ही गुढी उभारलेली आहे आणि या गुढीचं महत्त्व असं आहे की या पद्धतीनं आपण ते महत्त्व साध्य केलं पाहिजे. आपल्याला ती गुढी काय सांगते हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. तर पहा या आजच्या या गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या या स्वस्तिक कोचिंग क्लासेसला जे काही विद्यार्थी आलेले आहेत त्यांना समजलं असेल की आपण ही गुढी उभारण्याचं कारण काय आहे आणि त्या मागचं ध्येय काय आहे, आपलं नवीन वर्षाचं ध्येय काय आहे, ते सर्व काही तुम्हाला मी काय केलेलं आहे इथं सर्व काही सांगितलेलं आहे. आणि गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला हिंदू नववर्षा हे जे काय जे आपलं हिंदूचं नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षानुसार तुम्हाला काय करतो की नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. तशाच गुढीपाडवा आहे, आज आपला गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्यानिमित्त आपण काय करत असतो, नवीन वर्ष सुद्धा साजरं करत असतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्व विद्यार्थी